हाय हॅलो नमस्कार, डिजिटल फिल्म मेकर्स यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. आज प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर मिलिंद जोग आपल्याबरोबर आहेत. मिलिंद जोग यांनी पॉंडेचेरी, 15 ऑगस्ट, स्माइल प्लीज, लुका छपी, गर्लफ्रेंड, गुलाबजाम, आम्ही दोघी, फास्टर फेनी, थोडीशी मनमानिया, मुरंबा, बघतोस काय, मुजराकर, वजनदार, 7 hours to go, फुगली, आस्तू, रेस्टॉरंट अशा प्रसिद्ध चित्रपटांचे सिनेमॅटोग्राफर, ज्यांनी 18 फीचर फिल्म्स, 50 डॉक्युमेंटरीज, टीव्ही कमर्शियल्स, शॉर्ट फिल्म्स, टीव्ही सिरीज असा प्रगल्भ अनुभव असणारा हा सिनेमॅटोग्राफर, एक चांगला टेक्निशियन आज आपल्याबरोबर आहे. प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर मिलिंद यांना जिज्ञासा लर्निंग सेंटरमध्ये बोलवण्याचं कारण होतं पॉंडेचेरी सिनेमा. पॉंडेचेरी सिनेमा पूर्णपणे आयफोनवर शूट झालेला आहे. हा सिनेमा त्यांनी कसा शूट केला, त्या पाठीमागचं टेक्निक काय होतं, आयफोनवर शूट करताना कोणते कोणते चॅलेंजेस आले, हा सगळा अनुभव, मेकिंगची प्रोसेस या सिरीजमधून मिलिंद आपल्याबरोबर शेअर करणार आहेत. चला तर मग भाग पहिला बघूया. मी केलं आयफोन 10 वरती. तेव्हा आयफोन X जस्ट लॉन्च झाला होता आणि मी 5-6 फोन्स टेस्ट केले. त्याच्यामध्ये OnePlus होता, इफ आय एम नॉट रॉंग, विवोचा एक होता, गुगलचा एक होता, एक आयफोन होता, अँड देन देयर वॉज वन मोर, मी नाव विसरतो त्या फोनचं. सो असे 5 फोन्स मी टेस्ट केले होते. त्याच्यात मला आयफोनचा रिझल्ट जो होता तो सगळ्यात चांगला वाटला होता. माझी फीचर फिल्म मला प्रोजेक्ट करायची होती मोठ्या स्क्रीनवरती आणि सगळ्यांना दाखवायची होती ती. त्याचं तिकीट घेणार होतो आम्ही लोक, बरोबर. मग तिकीट घेतलं तर छानच दाखवायला पाहिजे. शूटला काही शूट्सला सगळ्याला नाही, पण 150, 200, 400, 1000 लोक असतात. या सगळ्यांना हँडल करायचं, या सगळ्यांना काहीतरी एक काय म्हणायचं टास्क द्यायची, त्यांच्याकडनं ते काम करून घ्यायचं, याचाच कधी कधी दम लागतो की अरे बापरे, ते इतक्या लोकांना सांगायचं, ऐकत तर कोणी नाही आपलं, कोणी नाही. मग सगळ्यांच्या नावाने आरडेओरडे करा, त्यांना ते करायला लावा, असं सगळं चालू झालं की त्यांनीच दमायला होतं बरेचदा. सो ह्याच्या आधीची पॉंडिचेरी फिल्म करण्याच्या आधीची मी आणि सचिन कुंडलकर, जो पॉंडिचेरीचा डिरेक्टर आहे, सो आमच्या दोघांची आधीची फिल्म होती गुलाबजाम नावाची. सो गुलाबजाम फिल्म जी आहे ना, ती समजा ही तुमची चटईची लाईन जी आहे ना, आणि मी ज्या बाजूला बसलोय तेवढी एकच रूम आहे. त्या रूम मध्ये जवळजवळ 70% फिल्म झाली. राहतं घर होतं, ते बंगला होता तो एक, आणि तिकडे परिस्थिती अशी होती की मला सगळ्या खिडक्या, सगळी दारं, त्याला बाहेरच्या बाजूने एक मोठं कापड लावावं लागत होतं. आणि हे सगळं मे मध्ये चाललं होतं. आज त्यामुळे वारा येईना. डिरेक्टरला, सचिनला जर का त्याच्या ऍक्टर्सशी बोलायचं असेल तर असे 10-15 स्टँडच्या खालती वाकून कुठलं तरी असं अंग चोरत वगैरे असं आत यावं लागत होतं. सेम ऍक्टर्स बरोबर होतं की ऍक्टर एकदा आत आला आणि त्याला बाहेर जायचं असलं की 3-4 वेळा त्यांची डोकी धडकत होती कुठेतरी काहीतरी, कारण की इतकं सगळं सामान इकडनं तिकडनं, केबल्स पसरलेल्या, असं सगळं ते शूट झालं आमचं. सो त्या शूटला सचिन एक दिवस माझ्यावरती खूप चिडला आणि म्हणलं की हे सगळं तुम्ही लावताना त्याच्यामुळे मला प्रॉब्लेम होतोय, हे सगळं काढून टाकायला हवं. म्हणलं अरे कसं काढणार, याची गरज आहे आपल्याला, लाईट अमुक अमुक पद्धतीने आला पाहिजे, तमुक पद्धतीने अंधार आला पाहिजे ना. सो असं तू म्हणलं तर धाडकन काढला असं नाही करता येणार. तो म्हणला नाही, ह्याला काहीच अर्थ नाही, आपल्याला फिल्म करायची असेल हे सगळं काही नको, आपल्याला हातात एक कॅमेरा घेतला पाहिजे आणि त्या कॅमेऱ्याने फिल्म शूट करता आली पाहिजे. तर म्हणलं ओके, आता गुड आयडिया, वाय नॉट, बरोबर ना. असं करताच येणार नाही असं तर नाहीये, पण मग कसं करता येईल, मग ते शोधत शोधत आम्ही वेगवेगळे विचार चालू केले. DSLR वरती पहिल्यांदा करूयात असं म्हणलं, पण म्हणलं तो म्हणला नाही, DSLR पण नाही, कारण की मग त्याला तू वेगवेगळ्या लेन्सेस लावत बसणार, मग त्याचा फोकसच गेला म्हणणार, मग तो फोकस करण्याकरता तू अजून 2 माणसं बोलवणार. सो तो म्हणला मला 15 लोकांपेक्षा जास्त लोक सेटवरती नकोय, दॅट्स अबाउट इट. मग काय करायचं, मग आम्ही ठरवलं मोबाईलवरती फिल्म शूट करू. दॅट्स हाऊ द आयडिया केम टू द पिक्चर. त्या फोनला जी सिंग्युलर लेन्स होती तशी, हा XR आहे माझा, पण ही जी एक सिंगल लेन्स आहे ना, दॅट्स द लेन्स, दॅट्स अबाउट इट. ह्याच्यात तुम्हाला माहिती असेल नक्की, पण मोबाईल कॅमेरा करता ट्रॉलीज पण आल्या आहेत, माहितीये तुम्हाला. त्याच्यावरती अशा छोट्या ह्याच्यावरती कॅमेरा माउंट होतो
आणि ती ट्रॉली अशी किंवा पुढे मागं फिरू शकतो. आता एकदा तुम्ही ठरवलं ना की आपण लेन्सेस लावू, मग मी हळूच सचिनला म्हणलं, सचिन इकडे एक ट्रॉली असते तर छान झालं असतं, पण ट्रॉली आणायची का? आता असं एक 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 वाढायला लागलं की परत तेच झालं. मोठ्या कॅमेऱ्यासारखं मग लाईट्स आले, मग लेन्सेस आल्या, मग ट्रॉली झाल्या, बरोबर. पण आयडिया आपलं पहिलं काय ठरलं होतं, 15 लोक, नो लाईट्स नथिंग. मग मी एकदा लेन्सेस लावल्या की हळूहळू काहीतरी बारीक सारीक गोष्टी चालू होणार. मग आम्ही ठरवलं की हे काही करायचं नाही, ही जी लेन्स आहे ती एकच लेन्स आपल्याकडे आहे, कारण की आपल्याकडे मोबाईल फोनवरतीच आपण शूट करणार आहोत ना, तर मग मोबाईल फोन ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही. एक हँड गिम्बल्स आले आहेत आजकाल, सो आम्ही गिम्बल वापरलं होतं जेणेकरून त्याचे जर्क्स जे आहेत ते कमी होतील. लाईट्स होते, त्या 15 लोकांमधला एक माणूस हा माझ्याबरोबर एक लाईट करण्याकरता, म्हणजे लाइटिंग करण्याकरता म्हणून एक मुलगा मी नेला होता, झहीर नाव त्याचं. सो तो मला मदत करायला होता. 2 एलईडीचे पॅनल्स होते आणि 2 फुटाच्या 2 ट्यूबलाइट्स होत्या. सो असे 4 एकूण लाईट्स माझ्याकडे होते, चारीच्या चारी बॅटरी पॉवर्ड. तर त्यामुळे हे देखील, हे जे पॅनल मी म्हणतोय तुम्हाला, अक्षरशः चटईसारखा रोल होतो तो. कारण आपल्या साध्या टेप जी असते ना याची पेपर टेप, त्या पेपर टेपवरती कुठेही चिकटवता येतो. कॅलेंडर्स आपण लावतो ना तशी कुठेतरी ते लावता येतात. इतके ते इझी, सोपे, हलके असे ते लाईट्स आहेत. ऑब्व्हियसली ते काही इतके स्ट्रॉंग लाईट्स नाही आहेत, ते पुढे वीक लाईट्स आहेत. तशाच 2 फुटाच्या ट्यूबलाईट ते इतक्या हलक्या असतात की पटकन कुठे बॅटन असल्या, आपल्या झाडूचं वजन जास्त असतं त्याच्यापेक्षा, इतक्या हलक्या असतात त्या ट्यूबलाईट. सो इतकं सोपं मी 4 छोटे लाईट्स घेऊन गेलो होतो.